नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती चर्चा या आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आपले स्वागत। बघा या ठिकाणी आपण आज मक्का हा आपला आता 1 महिन्याचा झालेला आहे। 15 नोव्हेंबरला याची लागवड केली होती आणि या मक्क्यामध्ये आता आपण तणनाशकाचा वापर करणार आहोत। हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे गवत आहे। आता मी तणनाशक कुठलं वापरतोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या तणनाशक वापरानंतर मक्क्यावर या मक्याची हे जे तण दिसत आहे हे कशा प्रकारे याच्यावर परिणाम झाला, किती परिणाम झाला हे तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, मक्यावर स्प्रे करण्यासाठी आपण UPL कंपनीचं कॅरोबीज हे तणनाशक घेतलं आहे। यामध्ये 30 ml ची ही एक बॉटल येते। त्याचबरोबर ॲट्राझिन येते, जे मक्यासाठी बरेच शेतकरी वापरतात। ॲट्राझिन अटॅक म्हणून आलेला आहे त्यासोबत, आणि सोबतच तणनाशकाचा या ठिकाणी पॉवर वाढवण्यासाठी एक सर्पेक्टंट दिलेलं आहे। तर अशा प्रकारे या 3 बॉटल येतात। हे सर्पेक्टंट, ही 30 ml ची बॉटल 10 पंपासाठी, आणि हे अटॅक नावाचा ॲट्राझिन, या तिघांना आधी ही बॉटल मिक्स करून घ्यायची आहे सेपरेट, आणि त्यानंतर 10 पंपासाठी, आणि त्यानंतर हे ॲट्राझिन मिक्स करायचं आहे मित्रांनो, आणि प्रति पंपाला 30 ml प्रमाणे हे सर्पेक्टंट टाकायचे आहे। तर हे आपण आता वापरल्यानंतर अशा प्रकारे मक्यात तण आहे, वापरल्यानंतर काय परिणाम होतात यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे। तणनाशक वापरण्याआधी खबरदारीने बांधवांनो आधी चांगलं पाणी सोडून द्या ठिबकने। चांगलं पाणी असेल तरच तणनाशक जास्तीत जास्त काम करू शकतं। माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।